यवतमाळमध्ये एका 12 वर्षीय मुलीचा बुडून मृत्यू झालाय। पाणी भरण्यासाठी गेलेल्या मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। राष्ट्रवादीच्या रोहिणी खडसेंनी सरकारवर ताशेरे ओढलेत। जर जलजीवन मिशनच काम व्यवस्थित झालं असतं तर मुलीला प्राण गमवावे लागले नसते, असं रोहिणी खडसे म्हणाले। आजही महाराष्ट्रामध्ये असे अनेक तालुके आहेत की जिथे पाण्याचा सोर्स माहिती नाहीये, पाण्याचा सोर्स तुम्ही आणणार कुठून आहेत हे माहिती नाहीये, पण तिथे फक्त पाईपलाईन टाकून जलजीवन मिशनच्या अंतर्गत कामांचे पैसे काढण्यात आलेले आहेत। फक्त पैसा कमवण्यासाठी ठेकेदारांना यातनं मदत होण्यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत कामं झालेली आहेत। अनेक वरिष्ठ विरोधातल्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी ह्या बाबतीमध्ये विधानसभेमध्ये आवाज उठवला, पण कुठलीही कारवाई झालेली नाही। कदाचित जलजीवन मिशन अंतर्गत जो प्रचंड असा पैसा खर्च करण्यात आलेला आहे तो योग्य रीतीने आणि व्यवस्थित पार पाडला गेला असता आणि हे कामं व्यवस्थित झाली असती तर माझ्या 12 वर्षाच्या चिमुकलीला जीव गमवावा लागला नसता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।